नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत तर यांचं हार्दिक स्वागत। आपण कालच व्हिडिओ अपलोड केला होता की संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत तर यांना 1500 रुपये आहेत। फेब्रुवारी महिना संपून गेलेला आहे आणि हे 1500 रुपये आता मार्च महिन्यामध्ये दिले जाणार आहेत। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे यूट्यूबवरती अनेक महिला एकच सर्च करत आहेत, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, आणि या योजनेअंतर्गत अनेक महिलांना आज हप्ता जमा झालेला आहे। आज दुपारपासून मोठी न्यूज मिळणार आहे। त्यानंतर अनेक मंत्री असतील तर यांची भाषणे ऐकून हप्ते आज जमा होणार आहेत। तर अशा प्रकारचे व्हिडिओज अनेक लाडक्या बहिणी पाहत आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये कधी जमा होणार तर आता याचीच उत्कंठा लागलेली आहे। तर आपल्या चॅनलवर खात्रीशीर माहिती दिली जाते, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील आपला व्हिडिओ ज्या लाडक्या बहिणी पाहत असतील त्यांना माझी एकच विनंती, तर अशा सोशल मीडियावरील फेक मेसेजपासून सावध राहा। मंत्री आदिताई तटकरे जो हप्ता आहे फेब्रुवारी महिन्याचा तो जमा करण्यापूर्वी तशी घोषणा करतील आणि त्यानंतरच संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत तर यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत। साधारणतः 3 ते 4 तारखेपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, त्यामुळे या दरम्यान हा हप्ता येण्याची शक्यता फारच कमी आहे। कारण का या संदर्भात ज्यावेळी अधिवेशन सुरू असतं तर त्यावेळी हप्ते वितरणासंदर्भात निर्णय होत नाही आहे। त्यामुळे साधारणतः जे अर्थसंकल्पीय बजेट आहे म्हणजेच आपलं जे संपूर्ण महाराष्ट्राचे जे बजेट आहे तर हे ठरण्यासंदर्भातलं हे अधिवेशन होत असतं। त्यामुळे जर हप्ता आला तर 3 तारखेपर्यंत येऊ शकतो, 4 तारखेपर्यंत येऊ शकतो, पण अधिवेशन सुरू झाल्यानंतर हे हप्ते येण्याची शक्यता फारच कमी आहे। आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे अधिकृत न्यूज चॅनलवरती आपण मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते एकत्रित येऊ शकतात, परंतु फेब्रुवारी महिन्याचा तुम्हाला 1500 रुपयांचा हप्ता मिळणार एवढं कन्फर्म, पण मार्च महिन्याचा हप्ता आता 2100 रुपये होणार की 1500 रुपये होणार तर हे सर्व अर्थसंकल्पीय जी अधिवेशन होणार आहे तर यामध्ये ठराव पास होणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना विनंती की थोडी प्रतीक्षा करा, तुम्हाला हप्ता मिळणार एवढं कन्फर्म आहे। सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू आहे तर हेच कारण पुढे करून लाडक्या बहिणींना 1500 रुपयांचा हप्ता देण्यात आलेला नाही असं सांगण्यात येत आहे। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, 4 चाकी वाहन घरी आहे, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ज्यांच्या नावामध्ये बदल असून दुबार नोंदणी असेल तर अशा लाडक्या बहिणींचे अर्ज अपात्र होत आहे आणि अशा लाडक्या बहिणींची संख्या 9 लाखांपेक्षा जास्त गेलेली आहे। तर आता एक नवीन देखील या संदर्भात माहिती येते, तर मनरेगा अंतर्गत जर तुम्ही लाभ घेत असाल तरी देखील आता तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो। म्हणजे MRGS फळबाग योजना असेल तर अशा विविध योजनांतर्गत जर तुम्हाला 1500 रुपयांपेक्षा जास्त अनुदान मिळत असेल तर तरी देखील तुमचा हा जो लाभ आहे लाडक्या बहिणींचा तो रद्द होऊ शकतो, कारण का तशा नोटीस संबंधित विभागांना देण्यात आलेले आहेत आणि त्या ठिकाणी देखील जे अर्ज पडताळणीचं काम सुरू आहे। त्यामुळे लक्षात घ्या की संपूर्ण महाराष्ट्रात ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत तर यांना घाबरण्याचं कारण नाही आहे, त्यांना मात्र हप्ता तुमचा मिळून जाणार आहे। परंतु हप्ता कधी जमा होणार तर या संदर्भात शासनातर्फे कोणतीही निश्चित अशी तारीख दिली नाही आहे। अपेक्षित धरूया की मार्चच्या अधिवेशनापूर्वी पैसे येऊ शकतात आणि जर अधिवेशनापूर्वी पैसे आले नाही तर अधिवेशन संपल्यानंतरच पैसे जमा केले जाऊ शकतात, अधिवेशनादरम्यान पैसे जमा होणार नाहीत। तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसंदर्भात खात्रीशीर माहिती आणि मदत आपल्या चॅनलवर दिली जाते। जर लाडक्या बहिणींना तुम्हाला जर काही प्रश्न असेल तर आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, तुम्हाला संपूर्ण खात्रीशीर माहिती आणि मदत आपणामार्फत दिली जाणार आहे। त्यामुळे लक्षात घ्या की संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तर याच्या प्रतीक्षेत आहेत आणि थोडीशी वाट पाहायची आहे। हप्ता तुम्हाला मिळणार एवढं कन्फर्म, तर अजून या संदर्भात घोषणा देखील झाली नाही आहे। मंत्री आदिताई तटकरे असतील, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील तर हप्ते वाटपासंदर्भात प्रेस कॉन्फरन्स घेत नाहीत। त्यामुळे लक्षात घ्या की आता हा हप्ता वितरण आहे भरपूरच उशीर झालेला आहे, त्यामुळे मार्च महिन्यामध्ये हा हप्ता मिळणारच आहे, पण ते हप्ते दोन्ही हप्ते एकत्रित मिळतात का तर या संदर्भात अजून तथ्य नाही आहे। लवकरच या संदर्भात घोषणा होईल आणि त्यानंतरच हप्ते वितरण केले जाणार आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना माझी एकच विनंती आहे की मंत्री आदिताई तटकरे असतील तर घोषणा करतील तर याच्या प्रतीक्षेत राहा आणि सोशल मीडियावरती आज हप्ता जमा झालेला आहे दुपारपासून या 12 अमुक जिल्ह्यांमध्ये पैसे
आलेले आहेत, तर अशा खोट्या मेसेजपासून सावध राहा. तर अधिकृत घोषणा होईल आणि तुम्हाला असा मेसेज देखील पैसे जमा झाल्याचा तुम्हाला आल्याचा पाहायला मिळणार आहे. अपेक्षित धरूया की येत्या काही दिवसांमध्ये पैसे जमा होतील. पैसे जमा झाल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिला जाईल. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती आणि मदत मिळवण्यासाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.